दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज जेनझींबरोबर संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाबाबत तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आम्ही प्रश्न विचारणारी आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करणारी पिढी आहोत अशी भावना जेनझींच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे। आंदोलनाबाबत आमची स्वतंत्र भूमिका असली तरी आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत असल्याचा आनंद जेनझींच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी जेनझी सदस्यांशी संवाद साधला आहे। सरसंघचालक मोहन भागवत आज जेनझीशी संवाद साधणार आहेत आणि आता आपण जर पाहायला गेलं तर ही सगळी जेनझी त्यांना ऐकण्यासाठी म्हणून आलेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। किती एक्साइटेड आहेस आज मोहन भागवत तुमच्याशी संवाद साधणार आहेत? खूप एक्साइटेड आहे मी आणि मी ह्याच्या आधी पण एक आयमन अटेंड केला आहे, तर हे खूप मोठ्या स्केलवरती होत आहे, तर पुढच्या सगळ्यासाठीच मी खूप एक्साइटेड आहे। तुम्ही जेनझी यावेळेला फार आक्रमक झाला होतात पेपर लीकच्या ह्याच्यावरनं, तुम्हाला वाटतं इकडे त्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं मिळतील? मिळते, कारण हा प्लॅटफॉर्म खूप जास्त म्हणजे खूप एक्सपिरियन्स देणार आहे। खूप कमिटीज आहेत, खूप एक्सपिरियन्स मिळेल, खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील। मग आता खूप एक्सायटेड आहोत, आता बघू काय होत आहे ते पुढे। तुम्ही या सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांना इकडे घेऊन आलेला आहेत, एकंदरीत काय यांचं सगळं आंदोलनांचं मत आहे? सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणारी पिढी आहे। ऍक्टिव्ह तर ते आहेतच आणि आंदोलनाला बघून तर भले ते तिथे गेले नाही पण अगदी त्यांचं पार्टिसिपेशन त्याच्यात असतोच आणि इथे आम्ही त्यासाठीच आणलंय की त्यांचं पर्स्पेक्टिव्ह चेंज झालं पाहिजे आणि त्यांना वाटलं पाहिजे की आता आपण जगाकडे दुसऱ्या दृष्टिकोनाकडनं आपण पाहिलं पाहिजे। हेच मेन हेतू आहे इकडे येण्याचं, त्यांना मार्गदर्शन भेटावं म्हणून आम्ही इथे आणले। तुम्ही सगळे सोशल मीडियाचा फार वापर करता, तुम्ही रील्स आणि त्या आंदोलनांच्या वेळेला तुम्ही सपोर्ट करत होतात ऑनलाईन जरी तिथे जाता येत नसतं तरी? येस, सपोर्ट करत होता। तुझं काय मत आहे या सगळ्याच्या बाबतीत? माझं हे पहिल्यांदा आहे, मी एक्सपिरियन्स करायला आली आहे इथे आणि मला करायचा एक्सपिरियन्स। काय सांगशील, ज्या तुझ्याच मैत्रिणी म्हणतात की आमचं त्या शांततेच्या आंदोलनाला पाठिंबा होता, मग त्यानंतर सगळा हिंसाचार झाला, एकंदरीत सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होतात का त्यावेळेला आणि किती ऍक्टिव्ह होतात तुम्ही? ऍक्टिव्ह म्हणजे असं नाही की आम्ही काही पोस्ट करत होतो, पण हो आमची काही मतं होती जे तिथे जंतर मंतरला झालं त्याच्याबद्दल। आणि ज्या प्रकारे प्रोटेस्ट केला, मला तर वाटतं आपलं खूप वर्षानंतर असं काहीतरी झालंय जे खूप आधीच होणं गरजेचं होतं, ते आता एवढ्या वर्षानंतर आमच्या पिढीला कळतंय। तर मला छान वाटतं ह्या बाबतीचं की आमच्या पिढीनं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला। पण राजीनामा तर घेतलाच, पण चांगल्यासाठी घेतला आणि आता मी विचार करतोय की जे ह्याच्या पुढे येतील ते आमचंच म्हणणं लक्षात ठेवून पुढच्या सगळे जे पण त्यांचे डिसिजन्स घेतील किंवा जे पण त्यांचं काही पुढे होईल ते आमचा तो एक प्रोटेस्ट मनात ठेवून, त्याची भीती ठेवून थोडीशी ते जे पण करतील। तू थोडं पुढे, तुझी मैत्रीण म्हणते की आता याची भीती ठेवली जाईल। आज मोहन भागवत तुमच्याशी संवाद साधणार आहे, काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं तुमच्याशी? की हा प्रोटेस्ट जो झाला त्याच्या आणि आपल्या एज्युकेशन मिनिस्टर जे राजीनामा मिळाला त्याच्याबद्दल आम्हाला थोडं एक्सप्लेनेशन मिळेल, अजून थोडी माहिती मिळेल, हीच अपेक्षा आहे। म्हणजे संवाद हा दोन्ही बाजूने झाला पाहिजे। हो, आमचे प्रश्नांचे उत्तर पण त्यांनी दिले पाहिजेत, हीच अपेक्षा आहे। ही सगळी जेनझी आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या आंदोलनात सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देत होतो, काही गोष्टींना आमचा थेट पाठिंबा होता, काही गोष्टी चुकीच्या घडल्या, त्याला बिलकुल समर्थन नाही आहे। मात्र आज सरसंघचालक मोहन भागवत हे आमच्याशी संवाद साधतील आणि आमचेही काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा या जेनझीला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।